यानंतर डॉक्टर भारत कोंडे साहेब उपस्थित आहेत, त्यांचंही स्वागत मी उल्हासदादांना विनंती करतो, त्यांचंही स्वागत व सन्मान करावा. डॉक्टर भारत कोंडे साहेब. स्वागत व सन्मान सोहळा इथं संपन्न झालेला आहे. यानंतर आदरणीय श्रीमंतात्या पाटील यांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं. आदरणीय श्रीमंतात्या पाटील. प्लेट कॅमेरा धरा म्हणलं प्लेट काढ लागत नाही. प्लेट काढायची प्लेट धरा हो धरा. अटकलं असं लागलं. आज BS पाटील विद्यालय व त्याचबरोबर विठ्ठलदाजी पाटील महाविद्यालय संयुक्त वार्षिक स्नेह संमेलनाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे मित्र तन्मय दादा गाडगीळ साहेब, विजय तात्या पाटील, त्याचबरोबर संदीप अण्णा कोळेकर, अनिल माळी साहेब, आमच्याबरोबर आलेले राम अण्णा सोड्डी, धुंडराम आवळेकर, व्यासपीठावरील सर्व उपस्थित मान्यवर, त्या कॉलेज आणि हायस्कूलचे सर्व मुख्याध्यापक आणि त्यांचे सर्व सहकारी, विद्यार्थी विद्यार्थिनींनो आणि पत्रकार मित्रांनो, 2 दिवसापूर्वीच मला त्या स्नेह संमेलनाचं आमंत्रण आलं की साहेब तुम्ही आमच्या स्नेह संमेलनात हजर राहा असं. आणि मी एक क्षणात सुद्धा विलंब न करता ताबडतोब त्यांना सांगितलं की मी त्या दिवशी येतो आणि ते येण्यामध्ये मला फार आनंद सुद्धा आहे. कारण सलगरचं आणि माझं नातं फार जवळच आहे. आमचं शिनाळचं कुटुंब फार मोठं होतं. भरपूर जवळ 20-25 गावामध्ये आमच्या अगदी जवळचे पाहुणे पै. त्या सगळ्या गावात आमचं अगदी आवडीचं गाव जर पाहुण्यात कुठलं असेल तर त्यावेळी सलगर होतं. कारण सलगरमध्ये आमची आत्या जी होती ती अतिशय प्रेमळ. आम्ही आज एखाद्या माणसाला जर सिंगापूरला घेऊन गेलं तर जेवढा आनंद होत होता, दुबईला टूर काढले तर जेवढा आनंद होत होता त्याच्यापेक्षाही सलगरला यायचं त्यावेळी म्हणजे आम्हाला फार आनंद असायचा. कारण ती प्रेमळ आत्या, तिथं आंब्याच्या बागा होत्या, दररोज आंबे खायचं, शिकरण खायचं आणि ती प्रेमळ आमची आत्या आपल्या हातानं वाढायची आणि ते अजून मी आमच्या स्मरणात आहे. म्हणून आज इथं हजर राहण्यासाठी तुमच्यामध्ये संमेलनामध्ये तुमच्याबरोबर मला यायला मिळालं, त्या गोष्टीचा आम्हाला अगदी मनोमन फार आनंद आज होत आहे. तर संपूर्ण शालेय जीवनामध्ये मी बघितलंय की प्राथमिक शिक्षण असू दे, हायस्कूल आणि कॉलेज, या तिन्ही मध्ये सगळ्यात अगदी संवेदनशील आणि एक आनंदाचा काळ कुठला असेल तर तो हायस्कूल तर 3 वर्षे शिक्षण. मी 8वीला आम्ही ऍडमिशन घेतलं. स्नेह संमेलन गॅदरिंग म्हणजे सर्वात आनंदाचे 2-3 दिवस. त्यावेळी आमचे चीफ गेस्ट आले होते, कुठल्या तरी एका कॉलेजचे ते प्राचार्य होते. त्या दिवशी त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये गोष्ट सांगितली होती
ते अजूनही माझ्या मनात जसं सांगितलं तसं कोरून ठेवल्यासारखे आहे. फ्रान्स मध्ये ती घडलेली घटना आहे. जुन्या काळात युरोप मधला फ्रान्स देश, तिथलं एक खेडं, त्या खेड्यामध्ये छोटस अगदी सुंदर छान खेड होतं. त्याच्या बाजूने एक ओढा वाहत होता. त्या ओढ्यावरती एक तलाव बांधलेला होता. ते शेतीला पाणी, प्यायला पाण्याची व्यवस्था होती. आणि तिथे एक कुटुंब होतं. त्यांना एकुलता एक मुलगा होता. तो अतिशय प्रामाणिक, एकदम मथुर असा मुलगा. प्राथमिक शाळेला तुमच्या वयाचाच होता तो. आणि तो नेहमी त्या तळ्यावर जायचं सुट्टी असली की, आणि तिथं खेळत बसायचं. सवंगडी असले तर असले, नाही तर एकटा जाणार. एक दिवस असंच तो शाळेला सुट्टी होती, तिथं गेला त्या तळ्यावरती. आणि तळ्यावर गेल्यानंतर संध्याकाळ झाली होती, पाऊस आला. पाऊस जे चालू झाला ते थांबायलाच तयार नाही. 7 वाजले, 8 वाजले, पाऊस थांबेना. 8 ला पाऊस थांबल्यानंतर घरातले लोक वाट बघत होते. त्याच्या वडिलांनी 3-4 बाजूच्या शेजाऱ्याने घेतलं, हातात कंदील वगैरे घेतला आणि ते मुलाला हुडकायला गेले की बहुतेक जो तळ्याचे तिथंच असणार, कायम तिथंच जातोय. तिथं ते गेले, सगळे हुडकत होते. त्या हुडकत असताना एका ठिकाणून आवाज आला. तो तिथून वरडत होता मुलगा. त्या आवाजाच्या दिशेने गेले. ते जाऊन बघतात तर तळ संपूर्ण भरलेलं होतं. आणि त्या तळ्याला एक छोटीशी भेग पडली होती वरनं, आणि त्याच्यातून पाणी चाललं होतं. ते पाणी जर गेलं आणि बांध फुटला तर मग तर गाव सगळं वाहून जाणार, सगळे लोक वाहून जाणार. म्हणून तो मुलगा, ती जी भेग पडली होती त्यात आडवं झोपून राहिला होता. 2-3 तास झोपून राहिला होता. का आडवर पाण्याला अडवला होता तो. ते सगळे लोक आले, बघितले की बाबा एवढा लहान 8-10 वर्षाचा मुलगा आहे, ह्याला किती जबाबदारी मोठी. पाऊस पडतोय, विजा, आणि तसल्यात ओढा, आवाज यायला लागलाय. हा मात्र गावाला वाचवण्यासाठी त्या वेगवर झोपला होता. सगळे लोक उठवतात, तिथं माती टाकून बजवतात आणि त्या मुलाला घरी घेऊन जातात. विचार करा, छोटासा मुलगा, परंतु त्याची जबाबदारीची त्याला किती मोठी जाणीव. आणि असं तिथल्या प्रत्येक माणसाला जबाबदारीची जाणीव, ती जबाबदारी पार करतोय, पार पडायची त्यांची जी इच्छा असते. त्याच्यामुळं ते छोटे छोटे देश, इंग्लंड असू दे, फ्रान्स असू दे, इटली, जर्मन, ते बघा, इंग्लंड एवढा छोटा देश, महाराष्ट्रापेक्षा छोटा, तर त्याने आमच्यावर राज्य केलं. त्याला कारण काय, तर तिथला प्रत्येक माणूस, लहान मुलगा सुद्धा आपली जबाबदारी योग्यरीतीनं पार पाडायचं, त्यांचं जे काही उद्देश ध्येय असते ते सर्वात महत्वाचं असते. आणि त्या दिवशी मी ते जी गोष्ट सांगितली त्याचा माझ्या मनावर इतका परिणाम झाला की आपण सुद्धा आपल्या पूर्ण आयुष्यामध्ये आपली जी जबाबदारी आहे ती जबाबदारी योग्यरीतीनं पार पाडायचं, त्या लहान वयात माझ्यावर संस्कार झाले. आणि म्हणून मी आजपर्यंत मला जे जे शक्य आहे ते जबाबदारी मी पार पडत आलेले आहे. एवढं त्या गोष्टीचा परिणाम माझ्यावर झाला होता. मी कधी सुद्धा कुठल्या सुद्धा मी तीर्थक्षेत्राला अजून गेलो नाही. मी कुठं सुद्धा कुठल्या देवाला ह्याला जात नाही. मी कायम म्हणत आलोय आणि माझ्या वागण्यात मी करत आलोय की माझ्या समोर आलेला माणूस, काम घेऊन आलेला माणूस, अडचण घेऊन आलेला माणूस, तोच माझ्यासाठी देव. आणि त्याची जर मी सेवा केलो, त्या भुकेलेला एक घास अन्न तोंडात घातलं, त्याच्या अडचणीला मी तिथं थांबलो, तर तोच माझ्यासाठी देव. त्याची जर सेवा केलं तर खरोखर देवाची सेवा घडते. ह्या उद्देशानं मी आजपर्यंत काम करत आलोय. मला कुठलं काशी माहित नाही, रामेश्वर माहित नाही. प्रत्येक माणसामध्ये देव असतोय. त्या देवाची सेवा ही जनसेवा, ही जनार्दन सेवा जगात सर्वात श्रेष्ठ सेवा आहे. म्हणून आपलं सर्व प्रत्येकाचं कर्तव्य, स्वामी विवेकानंदांना
बरेच तरुण विचारायचे की स्वामीजी सगळ्यात जगात श्रेष्ठ कर्तव्य कुठलं? तर स्वामीजींनी एकदा सांगून टाकलं की बाबा आज मी तुम्हाला शेवटचं सांगतो, ह्याच्यावर विचारू नका. जगात सर्वात श्रेष्ठ काम कुठलं असेल तर ती जनसेवा आहे. त्याच्यापेक्षा जगात कुठलं कार्य मोठं नाही. तुम्हाला जर करायचं असेल ते करा, तरच आमच्या देशाचा उद्धार होईल म्हटलं होतं. तर जनसेवा इतकी श्रेष्ठ आहे की ईश्वर म्हणजे तो जन, त्याची सेवा केलं की दुसरं काही करायची गरज नाही. आज मी सुद्धा तुमच्यासारखं एक शाळेत विद्यार्थी होतो. कोल्हापूरला गेलो, ऍग्रिकल्चर कॉलेजमध्ये BSc ऍग्रिकल्चर म्हणून मी घरी आलो. आमची जमीन वगैरे फार मोठी होती. घरामध्ये भरपूर काम करणारे गडी होते. तर मी पेपर शेवटतून घरी आलो आणि पहिल्या दिवशी काय काम केलं असेल तर आमच्या गाईचा आणि म्हशीचा गोठा असतोय ते संपूर्ण ते गोठा साफ करायचं, डुकीवरून ते शेणाच्या पाट्या मिळून टाकायचं. हे पहिल्या दिवशी मी काम केलं. हातात नांगर धरला, ट्रॅक्टर चालवलं. सगळ्या गोष्टी जे जे करायला लागतात शेतकऱ्याला त्या उन्हात तानात रात्री दिवसा जरा सुद्धा कळास न करता आम्ही काम करत आलो. आणि मला एक सांगायला आज तुम्ही विद्यार्थ्याला एक सांगतो मी, प्रत्येक माणसाला जर तुमची इच्छाशक्ती दृढ असेल आणि प्रयत्नाची पराकाष्ठा करायची तयारी असेल तर तुम्ही कुठल्याही कामाला हात घाला, तुम्हाला यश निश्चित आहे. हे मी माझ्या स्वतःच्या अनुभवावरून सांगत आहे. मी एक शेतकरी होतो. ऊस लावला आम्ही. ऊस पाठवत असताना ऊसच जात नव्हता आमचा. ऊस पाठवायसाठी 2-2, 3-3 महिने आम्हाला सारखं इकडं तिकडं महाराष्ट्रात तिकडं सगळीकडे फिरून आलो आम्ही. शेवटी माझ्या मनात आलं की एवढ्या आमच्या शेतकऱ्याला त्रास होतोय तर आपण एक कारखाना का काढू नये. आमची लोक बरीच चेष्टा केली. श्रीमंत पाटील काय डोकं फिरले का ह्याचं, साखर कारखाना म्हणजे ह्याला काय ते काड्यापिठीचा कारखाना वाटला की आधी काय गुराळ वाटले कोणास ठाऊक, हे कारखाना काढायला उठलेत म्हटले. मला येऊन सांगायचे लोक की असं तुम्हाला नाव ठेवलेत. मी म्हणलो ते जोपर्यंत नावं ठेवतात तोपर्यंत मला फार आनंद होतोय, कारण मला आणि डबल मी प्रयत्न जोरदार करून हे काम करायची त्यांच्यामुळे मला एक इच्छा होते. आणि ते काय वाईट नाही, मला नावं ठेवू देत, मी काम करत राहणार म्हटलो. आणि सगळ्यांच्या सहकार्यातून सगळ्याच्या म्हणजे आमचे विष्णू अण्णा, आमचे माऊस भाऊ ते असू देत, शरद पवारांनी सुद्धा आम्हाला फार मोठी मदत केली. आणि त्या सगळ्यांच्या सहकार्यातून आमचा कारखाना झाला. एक कारखाना झाला. आज आमच्याकडं 5 कारखाने आहेत. 5 कारखाने झाले. 2000 कोटीचं आमचं टर्नओव्हर होतं तिथं. मी एक साधा शेतकरी, परंतु एक चांगला दृढ निश्चय करून कामाला लागलो आणि रात्र दिवस प्रयत्नाची पराकाष्ठा केली, लोकांचा विश्वास संपादन केला. आणि हे जर केलं तर निश्चित यश येतं ही खात्री असल्यामुळं आज एवढा मोठा आमचा पसार तयार झाला. एवढं असलं तरी सुद्धा एक कारखान्याचा मी मालक आहे, मी एवढा मोठा माणूस आहे, मी कधी सुद्धा तसला गर्व मनात येऊन दिला नाही. आमच्या कारखान्यातला शिपाई जरी आला मला भेटायला तरी सुद्धा मी त्याला माझ्या बाजूला बसवून घेतो, त्याला चहा देतो, त्याची अडचण विचारून काम करतो. कोण येऊ दे, तो माणूस म्हणजे आमच्यासाठी श्रेष्ठ असतोय असं समजूनच आम्ही कार्य करत आलोय. आणि हे केल्यामुळं आम्हाला यशही येत गेलं. आणि तुम्हाला आज एवढंच सांगायचं आहे की तुम्ही सुद्धा कधीही हे काम मोठं आहे असं म्हणू नका, परंतु एवढा पाहिजे की ते पूर्ण झाल्याशिवाय मी थांबणार नाही, हे कामाला यश आल्याशिवाय मी थांबणार नाही असं तुम्ही दृढ निश्चय जर केला तर निश्चित त्यात यश येतंय. आणि त्याच्यासाठी तुम्हाला आज माझा एकच संदेश की तुम्ही प्रयत्न करा, मोठ्या कामाला हात घाला, छोट छोट
तुम्ही जर क्लार्क होतो म्हणून क्लार्क झाला तरी बास झालं जर म्हटलं तर तुम्ही काहीच होऊ शकत नाही. तुम्ही अगदी मोठे एका महत्वाकांक्षी धरला मनात तर काहीतरी थोडं शक्य असतंय. एक इंग्लिश मध्ये म्हण आहे, नॉट फेल्युअर बट लो एम इज क्राईम. म्हणजे आपल्याला अपयश येणं हे काय आमचा गुन्हा नाही, परंतु आम्ही महत्वाकांक्षा छोटी धरली तर तो मात्र आम्ही गुन्हा केल्यासारखं होतोय. म्हणून आमची महत्वाकांक्षा छोटी ठेवू नका. तुम्ही काहीतरी IAS ऑफिसर होतो म्हटला तर निदान मग तहसीलदार तर होशीला, मग मी क्लार्कच होतो म्हटला तर मग शिपाई सुद्धा होणार नाही. तर त्याच्यासाठी तुम्ही महत्वाकांक्षा मोठी ठेवा, कामाला लागा, प्रयत्न करा, अभ्यास करा, कष्ट करा, यश निश्चित येतंय. आणि मन लावून ज्या वेळेला तुम्ही काम करता. मी 10वी 1970 साली मी 10वीची परीक्षा दिलोय. त्यावेळेला इंग्लिश विषय आम्हाला होता. आज सुद्धा मी ते इंग्लिश जे आम्हाला पुस्तक होतं त्यातलं प्रत्येक धडा कुठला आहे, त्याचा लेखक कोण आहे, कविता कुठली आहे, त्या कवीचा कवी कोण आहे, आज सुद्धा माझ्या ते तोंडपाठ होऊन बसलेलं आहे. 40-45 वर्षांना